नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिली बंधू आणि भगिनींनो, माझ्याकडून तुम्हाला मनपूर्वक स्वागत आहे आणि मनपूर्वक ही सलामीसुद्धा आहे. मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो. आता आपण मेन मुद्द्यावर येऊ. मला एक कमेंट आली मित्रांनो, तुम्ही चांगले व्हिडिओ बनवा आणि कॉमेडियन व्हिडिओ बनवा, असे मला त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं मित्रांनो. आणि सपोर्ट म्हणजे मला तुमच्या दोघांचासुद्धा आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये लेडीजचंसुद्धा आहे आणि जेंट्ससुद्धा आहे आणि छोटे त्याच्यामध्ये लेकरं पण समावेश आहे मित्रांनो. मला खूप छान असा आनंद होत आहे की माझे व्हिडिओ तुम्ही बघतात, त्यामुळं मी अत्यंत प्रसन्न आहे. आणि मला सपोर्ट केल्याबद्दल तुमचा धन्यवाद मी कसा करू मला काहीच समजत नाही मित्रांनो. परंतु असो, तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल मनपूर्वक तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल सुरडकर क्रिएशन एंटरटेनमेंटमध्ये. आणि सांगायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडलेला आहे मित्रांनो. पुण्यासारख्या शहरामध्ये, आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये गुडघ्याच्या वर पाणी चाललेलं आहे. रस्त्यावर पाणी आलेलं आहे, घरात पाणी उतरलेलं आहे. परंतु आपल्या संभाजीनगर शहरात आणि इतर ठिकाणी आपण सुरक्षित आहोत. याबद्दलही परमेश्वराच्या कृपेने आपण सुरक्षेमध्ये आहेत. याबद्दल परमेश्वराचासुद्धा आपण आभार मानायला पाहिजे आणि देवाचासुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे असंही म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो. आणि अशा मला कमेंट आला मित्रांनो की सर तुम्ही चांगले व्हिडिओ बनवा. मला त्यांना उत्तर द्यायचं आहे, व्हिडिओ आपण चांगले बनवू मित्रांनो. कारण कसं आहे, मला सपोर्ट नाही आहे. मेन पॉईंट सपोर्ट नाही आहे व्हिडिओ बनवायला. आणि कॉमेडियन व्हिडिओ बनवायला माझ्याकडे अवेलेबल तसे सहकलाकार नाहीत मित्रांनो. माझ्याकडून जे होईल मी तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा करील आणि ज्या चांगल्या गोष्टी असतील मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करीन मित्रांनो, हेही लक्षात ठेवा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा, लाईक करा आणि इतरांना कमेंट करा मित्रांनो. याच माध्यमातून मला तुम्ही सपोर्ट करू शकता मित्रांनो. आणि अपेक्षा करतो माझे व्हिडिओ तुम्ही नेहमी बघतात आणि कंटिन्यू असतात. मला खूप आनंद आहे मित्रांनो. या स्टेजमध्ये आता आज मी पोहोचलो आहे. माझी स्टेज 70% झालेली आहे मित्रांनो. आज यूट्यूब चॅनलमध्ये 70% मी यशस्वी झालेलो आहे. आणि इथून पुढे मला 100% पूर्ण करण्यासाठी तुम्ही अजून मला सपोर्ट करा. आणि मीही मला समजते मित्रांनो, तुम्ही मला कोण बघतात, तुम्हालासुद्धा मी सपोर्ट करणार आहे आणि आजही करतो मित्रांनो. असं काही नाही आहे. माझे आजपर्यंत 716 असे सबस्क्राईब आहेत की जे पूर्ण माझे व्हिडिओ बघतात मित्रांनो. मी खोटं सांगणार नाही तुम्हाला, पूर्ण 716 माझे सबस्क्राईब आहेत आजपर्यंत 2026पर्यंत. तर मी त्यांना सांगू इच्छितो, असा सपोर्ट मला समोरही असू द्या. आणि जे माझे दुसरे यूट्यूब क्रिएटर असेल त्यांना बी मी सांगू इच्छितो मित्रांनो, मी तुम्हाला मनापासून सपोर्ट करील. हे माझं चॅलेंज आहे मित्रांनो. आणि असंच कमेंट आपण चांगल्या करा, बस मला तेच म्हणायचं आहे. मला खूप छान कमेंट आलेली आहे. पण मित्रांनो, मी एक सपोर्ट माझ्याकडे हे नाही आहे, मॅन पॉवर नाही आहे. कॅमेरामॅन जो असतो तो नाही आहे. हे मी सगळं मोबाईलच्या द्वारे करत आहे मित्रांनो. जसं जेवढं माझ्याकडून होईल ते मोबाईलच्या द्वारेच मी करत आहे. आणि जितकं शक्य आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो. जशी माझी कॉमेडी आहे तसं आहे, अजून भरपूर आपल्याला शिकण्यासाठी आहे, ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे मित्रांनो.
आणि आता जानेवारी आपलं जुलै लागला आहे मित्रांनो. जुलै 7 तारीख आहे मित्रांनो. या 7 तारखेपर्यंत आज खूप आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाची टंचाई होती आणि ती आज कमीत कमी 8-10 दिवस झाले मित्रांनो. पाऊस खूप मस्त पडलेला आहे. शेतकऱ्यांनी त्यांचे आपले कामं केलेले आहे मित्रांनो आणि थोडे बाकी आहेत ते पण पूर्ण करणार आहे मित्रांनो शेतकरी. आणि जेव्हा आपण शेतकरी राजा खुश राहील तेव्हा आपणही खुश राहू शकतो मित्रांनो. आपल्याला दुसरा पर्याय नाही. शेतकऱ्यावरच आपण अवलंबून आहे. ती भानगड अशीच आहे मित्रांनो. शेतकरी राजा जेव्हा पिकवेल त्याच वेळेस आपल्याला अन्नधान्याचा साठा मिळू शकतो, पुरवठा मिळू शकतो. आपण काही सिटीमध्ये असतात, काही खेडेगावात असतात. खेडेगावातलं वातावरण वेगळं असतं, सिटीमध्ये वातावरण वेगळं असतं मित्रांनो. हे लक्षात आपल्याला आलं पाहिजे मित्रांनो. आणि 100% शेतकरी राजाला सपोर्ट करा मित्रांनो. शेतकरी राजाच्या मालाला भाव जरूर द्या. शेतकरी आता खत बियाणे यांना खूप भाव आहे मित्रांनो, पण शेतकरी राजाच्या मालाला भाव नाही मित्रांनो. शेतकरी राजा हा फक्त आपल्याच याच्यावर अवलंबून आहे आणि आपण त्यांच्यावर अवलंबून आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.